तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या अन्वेत चॅनलमध्ये। तर आज आहे हळदीचा दिवस आणि आम्ही आलेलो आहोत सकाळी लगीन घरी। तर आता आम्ही ते 5 जणी मिळून वाण तयार करतोय। तर नवरीची आणि नवरदेवाची दोघांची हळद सकाळीच आहे, त्याच्यामुळे खूपच गडबड चालू आहे सर्वांची। प्रत्येक जण हळदीच्या तयारीला लागलेले आहे। इथे आम्ही वाण तयार करतोय आणि बाहेर जाता सजवायचं काम चालू आहे। तर थोड्याच वेळात हळद फोडायची आहे, तर त्याच्यासाठी मी आता जाता सजवत आहे। आणि हळदीच्या आधी ना गावातील सर्व देवी देवतांच्या पाया पडायचं असतं। तर आमचा नवरदेव जो आहे ते पाया पडायला गेलेले आहे आणि यानंतर थोड्याच वेळाने हळद फोडण्याचा कार्यक्रम चालू होईल आणि त्यानंतर हळदीचा प्रोग्राम स्टार्ट होईल। प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशापासून होत असते। तर आता आम्ही इथे गणपती बाप्पाची पूजा करतोय। तर लग्नाचं जे घर असतं तिथे त्या घराच्या दरवाजाच्या वरती गणपती बाप्पाचे फोटो चिटकवलेला आहे आणि त्याची सर्वजण घरातले सर्वजण त्याची पूजा करतात। तर आता आम्ही इथे 5 सवासनी गणपतीची बाप्पाची पूजा करतोय। तर आम्ही ज्या पूजा करतोय त्या आम्ही 5 जणी जावा आहे। तर जी 6वी येणारी तीच आमची नवरी 6वी, ती आमच्यातलीच एक आता 6वी जाव होणार आहे आमची। तर अशा प्रकारे आम्ही 5 जणी पूजा करतोय आणि आमची पूजा पण ठरलेलं नव्हतं, पण नंबर वाईजच झाली पूजा। आणि पूजा झाल्यानंतर जे जातं सजवलेलं होतं तर नवरदेवाच्या मावशांनी आणि मामांनी छान असं जातं सजवलं होतं। तर त्याच्या भोवती बसून आम्ही मस्त सगळं जणी फोटो काढत होतो। आणि यानंतर आता हळद फोडायची आहे। तर सर्वप्रथम हळदी कुंकू लावतोय सगळ्यांना। गाणं म्हणणार आहे पुढे यायचं ना, बसल्या मागे मी तर सर्व हळद फोडताय। तर हळद फोडून झालेली आहे, दळून पण झालेली आहे। आम्ही सर्वजण तयारीला गेलेलो होतो हळदीच्या आणि इथे हळदीची पण संपूर्ण तयारी झालेली आहे। नवरीकडे जे सामान न्यायचे ते पण सर्व रेडी आहे आणि नवरदेव पण आलेला आहे दर्शन घेऊन। आणि यानंतर आता नवरदेवाला आंघोळ घालायचे।
सर्वांनी समोर. बघा इकडे समोर 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 बघा काकू समोर. नवरदेवाची आंघोळ झाल्यानंतर नवरदेवाला हळद लावली आहे. नवरदेव आता चेंज करायला गेले. तर तोपर्यंत आम्ही ते सर्व जावा नंदा आमच्या सर्व जण फोटो काढतोय आणि यानंतर वाण वगैरे घेऊ. आणि वाण झाल्यानंतर आमच्या नवरी जी आहे त्यांचं घर समोरच आहे. नवरदेवाच्या घराच्या एक्झॅक्ट समोर नवरीचे घर आहे. त्यानंतर हळद मिरवायची राहील. मग हळद घेऊन आम्ही नवरीकडे जाणार आहे. तर नवरीचं घर समोरच असल्यामुळे डायरेक्ट समोर तर काही जाणार नाही, म्हणून थोडंसं मोठा राऊंड मारून असं नवरीकडे हळद घेऊन जाणार आहे.
हळद होती आणि आम्ही सकाळी झालेलो 8:30ला. तर आता संध्याकाळ झाली आहे, हळद वगैरे सर्व झालेली आहे आणि आता डीजे आलेला आहे, खूप मोठा डीजे. आजचा मेनू मसाले भात आहे. आत्ताच भाताची तयारी करून आलोय आम्ही आणि भात आहे ना आचारी करणार आहे. तर हा रूम आमचा आहे आणि शेजारी नवरदेवाचं घर आहे आणि एक्झॅक्ट नवरदेवाच्या घरासमोर नवरीचं घर आहे. चला तुम्हाला दाखवते मी. हे नवरीचं घर आहे, हे आमचं घर आहे आणि हे नवरीचं घर आहे. हे नवरीचं घर आहे. नवरीकडचा डीजे. याच्या समोर आमचं घर आहे. हे नवरीचं घर आहे, हे आमचं घर आहे एक्झॅक्ट समोर. नवरी होती, आता हा नवरदेव बघा. नवरी दाखवली तुम्हाला आता. इथे बैल पण आहे. ए बाई मारतात ते बैल. त्याची तयारी चालू आहे. आचारी भात करतोय. हा डीजे आमचा डीजे. हा खूप मोठा डीजे. हा 45,000 रुपयेचा म्हणलं मोठाच राहील तो. खूप म्हणजे खूप मोठा आहे. फुल डिस्को होतो.
पिऊने DJ डान्सची खूपच मजा घेतलेली ती तुम्ही बघितलीच असेल. आणि नवरीकडे पण DJ आहे, पण ती आलेली इकडे 15-20 मिनटासाठी इकडे आलेली नाचायला. ती पण छान डान्स करते एकदम. आत्ता 11-11:30 होत आलेले आहे. तर उद्या संध्याकाळचे लग्न आहे, पण उद्या सकाळचा जो ब्लॉग येणार आहे तो सर्वांनी नक्की बघा, कारण उद्या सकाळचा ब्लॉग थोडा वेगळा आहे. म्हणजे छान पण आहे, कॉमेडी पण आहे आणि थोडा विचित्र पण आहे. तर तो व्हिडिओ नक्कीच बघा सगळ्यांनी. एकदम वेगळा व्हिडिओ आहे. आणि आत्ताचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.